आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं। त्यामुळे इथल्या महायुतीच्या 100% मार्क तुम्हाला मिळाले, 100%। आणि त्यामध्ये 5 आपल्या शिवसेनेच्या जीवाभावाचे शिलेदार निवडून आपण दिले, याचा मला अभिमान आहे। भावानो बहिणीनो, हे कोल्हापूर आहे, आपल्याला माहीत आहे इथे सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं। खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी। तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाळाच दिला, जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी घोडे फरार। आणि म्हणून अरे आंबेडकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्य मंत्री, तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं। कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना, मगाशी सांगितलं ज्योतिताईंनी, कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर आहे, नाद केला तर धोबी पछाड पक्की आहे। जिकडे निघतोय संघटत जाळ आणि धूप, त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर। हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की या राधानगरीला भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं हे सर्व माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेतात, त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय। ही दोन्ही खाती मी मुद्दाम मागून घेतली, आपल्याला सांगतो मी विश्वासाने। हे आरोग्य खातं ज्या प्रकाश आंबेडकरला दिलं, याचं कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आहे, आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो। सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं। मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण? 450 कोटी रुपये, 450 कोटी, हजारो लोकांचे प्राण वाचले। आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते? 2.5 वर्षात 2.5 कोटी। या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी। आपलं हे काम आहे। कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दरबारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती। त्या मुलीच्या हातात एक छोटसं बाळ होतं। ती उभी राहिली समोर, मला वाटलं इथं काहीतरी काम आहे। मी म्हणाल ताई काय? म्हणाले इसका नाम दुआ है। बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधि ने बचाई है, इसके लिए इसने दुआ रखा है। किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं। आणि म्हणून आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे। आणि म्हणून या राज्याची आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे। या राज्यामध्ये अगदी पीएचसी पासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या स्वतः पाहण्याचं काम, व्हिजिट करण्याचं काम, मेळघाट पासून मध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोहोचतोय तिकडे, जातोय व्यवस्थे। आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय, जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी संवाद साधला पाहिजे, वर काम केलं पाहिजे।